वर्षा ऋतूचा प्रारंभ, नैऋत्य मोसमी वारं भारतामध्ये आलं आणि आपल्या सुद्धा प्रांतामध्ये आलं आणि याच्याने वातावरण पूर्ण बदललं. इतकं सुंदर मेघ आच्छादित झाले आणि त्याच्याबरोबर पाऊस जो आहे तो पृथ्वीवरती पडायला लागला. आणि याच्यामध्ये जसं पिंडी ते ब्रह्मांडी, ब्रह्मांडी ते पिंडी वातावरणामध्ये जसं आहे त्याच पद्धतीचा बदल शरीरामध्ये व्हायला लागला. शरीरामध्ये सुद्धा ही शीतता, हा वात जो आहे तर तो वाढायला लागला. हा काळ कसला आहे तर तो वात संचयाचा काळ आहे. आणि मग ऑक्टोबरच्या हीटमध्ये हे सगळं जे आहे ते बाहेर पडायला लागतं. आणि त्यामुळे या 3-4 महिन्यामध्ये तुम्ही जसं वागता त्याचीच ऍक्शन जी आहे ती ऑक्टोबरच्या हीटमध्ये तुम्हाला तुमच्या शरीरावरती जाणवायला लागते. आणि त्यामुळे या महिन्यामध्ये थोडंसं स्वतःला जपायला लागतं. जपायचं म्हणजे काय, पचेल अशा पद्धतीचा आहार घेणं, मस्त गरम गरम जेवणं. ज्या लोकांना शिळ आवडतं, शिळे पदार्थ खावे वाटतात त्या लोकांसाठी सूचना आहेत की या काळामध्ये शिळ खाणं 100% टाळा. या काळामध्ये ताजं खायला पाहिजे, छान घरचं खायला पाहिजे. कारण पावसाचा गुणच असा आहे की खूप फंगी वाढवतो. डास जे आहे ते उपद्रवी सगळे कीटक आहेत ते वाढलेले असतात. पाणी सुद्धा उकळून निर्जंतुकीकरण त्याचं करावं आणि मग प्यावं असं शास्त्र सांगतं. या काळात काय करावं तर भुकेप्रमाणे खाणं पिणं करावं. पावसाळ्याचा सगळ्यात शरीरावरती परिणाम होतो तो म्हणजे खोटी अग्नी किंवा खरी भूक जी आहे ती पावसाळ्यामध्ये नसते. आणि त्यामुळे तुम्ही नाश्ता करत असाल तर भाजणीचं थालीपीठ हे नाश्त्याला सगळ्यात चांगलं आहे. हलका फुलका आहार तुम्ही खायला पाहिजे. दुपारचं जेवण जर तुम्ही चपाती घेत असाल तर ओके, चपाती घ्या, पण त्याचं प्रमाण 2.5 चपात्या, 3 चपात्या, 4 चपात्या असं नका करू. दुपारी छान जेवढी भूक आहे तेवढ्याच प्रमाणात चपाती आणि त्याच्याबरोबर फळभाज्यांचं सेवन करा. मूग असेल, मसूर असेल, या कडधान्यांचा उपयोग या काळात करायला हरकत नाही. पण या सगळ्याच्या बरोबर फळभाज्या ज्या आहेत त्या या काळामध्ये खाव्या. पालेभाज्या थोड्याशा या काळामध्ये टाळाव्या. कारण पालेभाज्या ज्या आहेत तर या काळामध्ये पचायला सुद्धा जड असतात आणि पालेभाज्या या जमिनीच्या बरोबर असतात. त्याच्यामध्ये चिखल, त्याच्यामध्ये वेगवेगळे कीटक जे आहेत ते जातात आणि त्याने थोडासा शरीरावरती परिणाम होतो. आणि त्यामुळे त्या स्वच्छ धुवून घ्याव्या, गरम चांगल्या उकळाव्या, असं करावं. पण थोडंसं कमी प्रमाणातच पालेभाज्या पोटासाठी या काळात घ्याव्या. मूग, मसूर, मटकी ही कडधान्य ही खायला हरकत नाहीत. याच्या उसळी ज्या आहेत, मूग असेल रात्रभर भिजत घालून छान सकाळी त्याच्यामध्ये एक मऊपणा येतो आणि मग शिजवलं तर आणखी पचायला हलकं होतं. या काळामध्ये मोहरी असेल, जिरे असेल तर याची फोडणी देणं उत्तम. हिंग हे फोडणीमध्ये थोडीशी टाकणं उत्तम. कारण जेवढा अग्नी आपला चांगला असेल तर तेवढं शरीर